काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तिवशाला येऊन गेले आणि तिवशाच्या सभेमध्ये म्हटलं, सोयाबीनला 7,000 रुपये क्विंटल भाव देऊ. आज शेतकरी या नात्यानं मी देशातले भाव पाहिले. खरगे साहेब, संपूर्ण कर्नाटकामध्ये 3800 रुपयापेक्षा सोयाबीनला भाव नाहीये. काँग्रेसचं सरकार आहे आणि तुमच्या गुलबर्ग्याच्या मंडीमध्ये फक्त 3800 रुपये क्विंटल भाव सोयाबीनला दिला जातोय आणि कर्नाटक सरकार खरेदी करत नाहीये. कर्नाटक सरकार दखलही देत नाहीये. कर्नाटक सरकार भावांतर योजनाही राबवत नाहीये आणि म्हणून निवडणुकीमध्ये इथे येऊन या वयामध्ये तुम्ही खोटं बोलता, लोकांची फसवणूक करता आणि तिथे स्वतः आपल्या गावात 3800 रुपये भाव मिळतोय सोयाबीनला, तर तिथली चिंता करत नाही. तिथल्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याला सांगा ना की तिथल्या शेतकऱ्यांना जसं देवेंद्र फडणवीसांनी 5,000 रुपये प्रति हेक्टर दिलं होतं, आता भावांतर योजना लागू केली, त्याप्रमाणे काहीतरी करायला सांगा ना. फक्त येऊन खोटं बोलायचं आणि लोकांना फसवायचं, शेतकऱ्यांना फसवायचं. कुठे 7,000 का नाही देत? तिथे काँग्रेसचं सरकार आहे ना, द्या ना 7,000. पण तिथे तर तुम्ही खरेदी सुरू करत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांनो सावधान. 83 वर्षाचा माणूस सुद्धा शेतकऱ्यांशी खोटा बोलू शकतो, स्वतःच्या घरी अंधार ठेवतो आणि बाहेर उजेड पाडायसाठी धडपडतो. याच्यापासून सावधान राहा.